काय टिंग्या मारता पण हा बारीक पोरांसंग खोटं बोला. टाका टाका अशी टाव बेटे ग ताकद कधी वापरायची. ते ऑसमोय ना ते बाहेरच नाही काढता येणार. पाऊस सकाळपासून चालू आहे. मग सकाळपासून पाऊस येतो इथं अख्खं वल्ल आलंय. मस्त वाटतं इकडं. बाद इकडं पण अजून 5-10 वर्षात इकडं पण डेव्हलपमेंट चांगली होईल. तो अजून पुढं पुढं जायला लागेल आपल्याला. मग राजाराणी बस कसं आहे एक नंबर आहे. निवांत वाटते झोपा यार. झोप झाली ना? वांजलं होतं पहिलं हा तुम्ही सोडले. हा हा बरं हे वांजलं बरं पहिलं. हा हा. तिकडून जा म्हणून असं कुठं काय येत नाही. लबाड बोलता तुम्ही. हा, मग नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 10 वाजल्यात. मग खाली वाटत आलो आहे. आता आजपासून जवळपास 4 महिन्यात आयफोनमध्ये ब्लॉग करणार मी. हा ते ऑसमोय ना ते बाहेरच नाही काढता येणार. पाऊस सकाळपासून चालू आहे. मग सकाळपासून पाऊस येतो इथं अख्खं वल्ल आलंय. प्रमाण पेटेकर आराम करतानी आम्ही ना चिकट टेप लावून टाकली. ती मागल्या वर्षी आमच्याकडे पडली होती. थोडा तुकडा होता जास्त म्हणून लावून टाकू, बघू जर राहिलं तर राहिलं. आता रोज पत्र आणणारच आहे आम्ही. पेटेकर कोणता आसन आहे? कोणता आसन आहे? कोणता असं रिलॅक्स आसन. कोणत्या दिवशी जायचं? 18 किलो आहे ना ती बॅग? 25 किलो आहे. ती कितीला? 1800 रुपयाला. बरं ठीक आहे. एक एकरला पाच होईल ना? चालेल ठीक आहे. पेटेकर एकरच लावायचंय ना. तुमचं काम निघेल खाली गेल्यावर. नाही खाली ले दाढ नाही टाकली काय नाही. हा टाका टाका अशी टाव पेटेकर ताकद कधी वापरायची. चला शेट. यांच्याकडे चांगलं बियाणं भेटतं. ते बोर बियाणंवाली आम्ही जवळपास 1 वर्ष आलं यांच्याकडून घेतोय. यांच्याकडं सगळ्या भारी बियाणं बरं का. खतं बितं सगळी भारी असतात यांच्याकडं. आम्ही पेरायचं मग आता काय खत नाही डायरेक्ट पेरायचं म्हणेल ना ते. आता आमच्या मक्यात किती पाणी घुसले ते बघा आलोय मी इथं. नशीब यांनी तर डेव्हलप केलं नाही का. आता मागल्या वेळेस ना पेटेकर इथून पार तिकडे खाली मका होती तिथं वाहिली होती आम्ही. एवढी मका वाहिली होती आम्ही. काय सांगू तुम्हाला. तसं वावराचा पुरेपूर वापर केला बरं आपण. 3 वेळेस मका काढली अशी. 2च वेळेस काढते. 3 वेळेस केला आपण. आदलून बदलून केलं. वाजल्यात. खाली पेटेकरला दाखवले मका किती कापायची काय नाही. आलं व्हिडिओ काढायचं विसरलो. आणि त्यात मी पेटेकरला सोडला कॅन तावडे चौकात. आणि मी सिलिकॉन घेऊन आलतो. हे सिलिकॉन जिथं उरलं तिथं गळलं का लक्ष्मीच्या वरतीच लावलं. एक अख्खी ट्यूब लावून टाकली तर दोन्ही साईडनी. तर जवळपास आहे ना 12 वाजायला आलेत. विनोद शेठ आणि मी चाललोय जेवण करायला. लास्ट टाइम जेवलो होतो ना पायथ्या तिकडं चाललोय. नेमका त्याचा आज माझा इंस्टाग्रामचा व्हिडिओ पाडलाय. सकाळी 9 वाजता टाकला तर 9 वाजता पडतात ना व्हिडिओ. त्याचाच पडला नेमका. मी शेड्यूल लावून टाकतो ना कधी कोणाचं पडत म्हणून. मी कधी पण टाकून देतो. एवढं काय बघत नाही. वारले आता वासुली फाट्यावरती इथून शिंदे गावातून आलो आम्ही. झोप यायला लागली मला जरा. म्हणलं रेडबुल पिऊ जरा. रेडबुल प्यायला नाही झोपत उडत ती माझी. लांब आहे पुढं अजून मला वाटतंय 7-8 किलोमीटर असेल. झोप यायला लागली राव मला. या साईडचं वातावरण आमच्या साईडचं वातावरण लय फरक आहे राव. इकडलं क्लिअर वाटतं असं नाही का. हवा पण लय क्लिअर आहे. पाणी पण साफ आहे. ते क्लायमेट रोड जरा खराब आहे पण भारी फिराय मस्त वाटतं इकडं. भारी इकडं पण अजून 5-10 वर्षात इकडं पण डेव्हलपमेंट चांगली होईल.
तो अजून पुढं जायला लागेल आपल्याला मग हिंडायला. भारी पण इकडं फिराय सगळं चांगलं आहे राव. इकडून लोक पण लय भारी आहे. बाईलावाली पण लय जण गँग आहे आमची इथली. राजराणी बस कसं आहे? एक नंबर आहे. निवांत वाटतं झोपा राव. झोप झाली ना? आणि त्याची हवेशीर आहे. वॉटर घ्यायची असेल हवेशीर आहे एकदम. बघ खरेदी वॉटर टाकू आपण येतो एक. हवेशीर आहे एकदम मस्त. मस्त इकडं वातावरण पण चांगलं आलं आता. पाऊस पडला ना मग येऊ आपण हो ना. कुठं वांद्र्या बिंद्र्या साईडला. हे पीक लय भारी वाटतो इथं. ड्रोन उडावलं इथं. 35री वारी आमची द्यायची. माझी दुसरी बारी. मी तर 3 वेळा आलो इथं. 3 थाळी घेतली यांची. हे मसाला मटन हे अंड आहे आणि रस्सा यांचा. पहिल्या वेळेस खाल्लं ना त्याशी चांगलं त्याशी भारी आली. खरं भारी करते. विशेष म्हणजे एवढ्या ग्रामीण भागात असून सुद्धा आहे ना हे हॉटेलवाले ना चांगलं सेल करतात. आणि टेस्ट ना आमच्यापेक्षा भारी. आमच्या भागातली एवढी खास नाही राव. 19-20 कार लागलं आमच्या इथं. पहिले लय पागल होतं आम्ही खायला. आम्ही पडीक होतो रे आमच्या इथं खायला. पण एवढ्या ग्रामीण भागात असून इकडला अख्खा एरिया माहिती आहे आम्हाला. हे 50 किलोमीटरचा पूर्ण सराउंडिंग एरियामधलं मामास्केट धरण आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही जेवण केलं निघालो घरी. जवळपास 2 वाजून 11 मिनिटं आल्यात. ड्रोन पण फ्लाय केला आम्ही इथं आत्ता. सपाटू हवा झालं. खाऊन पिऊन भाई झोप यायला आली डायरेक्ट. मला माहिती का इकडं ऊन पडलं आपल्याकडे ऊन पडलाच ना काय माहिती राव. पाऊस नाहीये. घरी फोन केलता मी. न शेट आणि मी आलोय आता रानात. भात पेरायचे. पेटेकर फाटा देऊन गेला आपल्याला. हा ना टापाडा केले पेटेकरने आपल्याला चांगल्या. नेमकं बोललं झालं सगळं माहिती इथं. नाही तर गाडी पातपर्यंत गेली असते आपली. पाऊस उतारला नेमका आणि म्हणलं पेरून घेऊ मग. हो आत्ता आम्ही पेराय चालू केले. ते टाकलं बियाणं ते घे आवडं. पेटेकरने एक वावर ओढलं. ते वावर नाही ओढलं म्हटलं ते वाढायला लागेल. तासभर लागेल तर हे पेरीन तर आपण ते ओढून घेऊ ना. वडविने लवकर. त्या 2 भाकरी चिरून टाकू आज. तुला ऍप्स आणू ऍप्स. मास्टर माइंड हा पेटेकर. हा काय टिंग्या मारता पण. हा बारीक पोरांसंग खोटं बोला. तेवढं गॅप फिरून चाला पाठी घेत लवकर. त्याचा सुपरवायझर कोणणार. सुपरवायझर नको आपला इथं कोण. आयला 5 वाजल्यात माझा कोण जाता कष्ट करायला. ती मका कापा चांगली 8 वाजेपर्यंत जाऊन दे. मका 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 कापा. मका कापत नाही माझे पाय दुखायला. उद्या काप. 1 hour later. गोट्यात पोहोचलो बाबा. विनोद सिंग विनोद चतुर्वेदी. आता यांचं शेंदाडून काढायचं काय सांगू. सिलिकॉन वाळलं नशीब तेवढं काम चांगलं काम झालं. गळलं नाही ते पर बरावलं ते मी अँगललाच. एक ना इटकर बी आणि पिटेकर बी. शाबाश. 2 आडनाव आहे का मला. अरे डिवल सिम एक. तुमचं पाय दाखवा. पाय पडून पहिलं. हो पाय हो बळ चालू आहे मला. थांबा ना आई शपथ कस तरी आलं माहिती. गोळ्या काय मारल्या ते सांग पहिलं. गोळ्या मारायच्या ना. गोळ्या हे सोडलं बरं का. मग असं वडायला गेलो. मी काय म्हणतो तुम्हाला पहिलं. तुम्ही काय म्हणलं उचला खालून. हा मग आणि आत यायचं ना. हा संतोष दर बांधलं होतं पहिलं. हा तुम्ही सोडले. हा हा बरं हे बांधलं बरं पहिलं. हा
अहो तुम्ही म्हणत नाही तिकडून जा म्हणून असं कुठं काय असं असतं कुठं हे म्हणत नाही हे, लबाड बोलता तुम्ही मग काय मी म्हणलं इकडून या इकडून उचला पेटीकरने जास्त डोकं लावलं तिकडून काय अंगावर पाडून घेतलं डायरेक्ट टंगडच उजावले काहीतरी रिश्वत द्या आम्हाला काहीतरी पोरांना मला ना तोंडा मारणं 5,000 उरकलं आज चाललो घरी बाई आजचा ब्लॉग निघतो सेंड करू लय मोठा आला नाहीतर पक्का मोठा होईल मला मॅक्सिमम 12 मिनिटाचा बनवायचा आहे पेटी करणं कंटेंट लय मोठं आहे सुचून घेतलं पाहिजे पेटी करणी चला लाईट नको लावायला थोड्या वेळा येतो मग लाईट लावू चला ओके यांचं उरकलं व्यवस्थित सगळं आता काहीच अडचण नाही फक्त रात्रीचा थोडा कडबडा खायचा टाकलं तर बस